नमस्कार. वीकेंड टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि वीकेंड आला की आपल्याला माहिती आहे की सेलिब्रिटी टॉक टाइम असतो. आपल्या सोबत असतात सेलिब्रिटी. या आठवड्यात सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या चर्चेतली जोडी, टाइमपास 2 मुळे जी चर्चेत आहे, प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट. दोघे आपल्या सोबत आहेत. मी दोघांचंही स्वागत करतो. थँक्यू. पण प्रिया, मला माहिती लेडीज फर्स्ट असा नियम आहे, पण त्याला आपण आज अपवाद करूया. मला प्रियदर्शनला विचारायचं आहे. आणि कारण तुला माहिती आहे की IBN लोकमत मध्ये त्याचा म्हणजे अख्ख्या करिअरचा एक छोटा भाग या IBN लोकमत मध्ये गेलाय. आणि ह्या स्टुडिओच्या मागे असायचा तो, म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे म्हणा, PCR मध्ये तो असायचा. आणि आज त्याच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, कारण आज तो गेस्ट म्हणून इथे आलाय. तर अमिताभच्या गेटअप मधला प्रियदर्शन जाधव, खुश तो बहुत होंगे तुम. खुश तो बहुत हूँ मैं. मी 1-1.5 वर्ष इकडे जवळजवळ नोकरी केली आहे. प्रचंड एन्जॉय केले. सगळेच माझे मित्र आहेत. ह्या कॅमेऱ्याच्या मागे उभे असलेले, आत्ता जे मला तिकडे ऑनलाईन एडिट करतात किंवा जे स्क्रिप्ट करतात, मला असं वाटतं फार महत्वाचा टप्पा होता. ते माझ्या आयुष्यात आलेले सगळ्यात चांगले मित्र आहेत. और बहुत सारी दोस्ती भी हो गई है और सारी लड़कियां भी है. आला सुदगडू मध्ये मला याच्या मागची स्टोरी कालच कळली आहे. पण आयुष्यभर मी ते जपून ठेवीन, कारण खूप छान मला काय काय गोष्टी इकडे मिळाल्या. माझ्या मते कॅमेऱ्याच्या पुढे जेवढे लोक दिसतात त्याच्या मागे काय प्रचंड मेहनत असते ते पण आहे. इथेही काम केलंय, तिथेही काम केलंय. त्यामुळे दोन्ही मधले चांगले पॉइंट्स, वीक पॉइंट्स अनालाइज करायला पण मजा येते. खरं. आणि आता महत्वाचा टप्पा तुझा सुरू झालाय करिअरचा, त्यामुळे हे जे काय तू शिकलायस त्याचा खूप चांगला फायदा तुला पुढे होत राहील. ऍब्सोल्युटली. कारण कॅमेऱ्याच्या मागे काम करणं आणि पुढे काम करणं दोन्हीत फरक आहे, पण त्याचा फायदा तर डेफिनेटली आहे. खरं. सुरुवातीला खरं तर मी नंबर सांगतो, पण आज ते सांगायची गरजच राहिलेली नाहीये, कारण प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट अशी दोन नावं, दोन सेलिब्रिटी असल्यामुळे धडाधड लोकांचे फोन येत आहेत. पहिला फोन आलेला सुद्धा आहे. प्रथमेश वाघमारे फोन करत आहेत डोंबिवलीहून. प्रथमेश, काय तुमचा प्रश्न आहे, विचारा. हॅलो प्रथमेश, दरवेळेला आपण सांगतो जी सूचना तीच तुम्हाला सांगेन. टीव्हीचा आवाज कृपया बंद करा. हॅलो प्रथमेश, विचारा प्रश्न. मला प्रियदर्शन जाधव सरांना प्रश्न आहे. हा, की सरांचा पहिला लीड रोल मध्ये पिक्चर आहे, तर त्यांचा अनुभव कसा या पिक्चर संबंधात? बरोबर. तो हिरो बन गया. हिरो बन गए तुम असं म्हणायचं त्यांना. काय नाही, मी नाटकातून, सिनेमातून छोटे छोटे भूमिका करत होतो. नाटकात तरी बऱ्यापैकी मोठ्या करत होतो. टेलिव्हिजनमध्ये फुबैपू सारखी सिरियल आहे, त्याच्यातून नॉन फिक्शन शिवाय त्याच्यातून हळूहळू मी लोकांना दिसू लागलो. पण मोठा सिनेमा असा पहिलाच आहे, लीड रोलचा सिनेमा असा पहिलाच आहे. ऑफकोर्स अनुभव चांगलाच आहे, काय वाईट अनुभव असायचा काही प्रश्नच नाही. पण टाइमपास 1च्या प्रोसेसमध्ये मी पहिल्यापासून होतो. टाइमपास 1 मी आणि रवी जाधवने मिळून लिहिला होता. स्टोरी रवी जाधवांची होती, स्क्रीन प्ले त्यांचा होता आणि डायलॉग्स माझे होते. ह्या वेळेला सुद्धा मी, क्षितिज पटवर्धन आणि रवी तिघांनी मिळून हा सिनेमा लिहिलाय. तर मला असं वाटतं की मी दगडू रवी बरोबर लिहिला, तो दगडू प्रथमेशकडे गेला, जे तुमचं नाव आहे मिस्टर वाघमारे, त्या प्रथमेश कडून परत माझ्याकडे झाला. तर तो एक सर्कल कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय. बरोबर आहे. प्रिया आणि प्रियदर्शन दोघेही आपल्या सोबत आहेत, त्यामुळे प्रश्न खूप येणार आहेत आज. मला काही विचारायची गरजच राहणार नाही. लगेच पुढचा प्रश्न आलेला आहे. रवींद्र कुडाळकर नाशिकहून प्रश्न विचारतायत. रवींद्र कुडाळकर, आपले हे सेलिब्रिटी फोनर आहेत बाय द वे, कारण ते दररोज प्रश्न विचारतात. कुठलाही विषय असला की त्यांचा फोन असतोच, पण आज त्यांचा प्रश्न खास असेल. रवींद्र, विचारा प्रश्न. अभिप्रायाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद गोखलेजी. प्रिया आणि प्रियदर्शन या दोन्हीही नावांमध्ये प्रिय हा शब्द सुरुवातीला आहे. हा कदाचित योगायोग असावा टाइमपासच्या दृष्टीने, पण मला त्याचं खूप एक कुतूहल वाटतं आहे. आणि प्रिया, मी तुला नाशिकलाही भेटलेलो आहे. एका शोरूम मध्ये तू सेलिब्रिटी म्हणून तिथे आलेली होती उद्घाटनाला. तुझा खूप निगर्वी स्वभाव मला खूप आवडला होता तेव्हा. आणि मला हेच विचारायचे की तुझ्यामध्ये इतका उत्साह, आनंदीपणा हा मूळतः तुझ्या स्वभावामध्ये लहानपणापासून आहे का? आणि गुड मॉर्निंग महाराष्ट्राला मी तुझा जुना खूप चाहता आहे. तर तुझ्या या उत्साहाचं रहस्य सांग. आणि प्रियदर्शन, तुझाही अगदी विनोदी अभिनय पहिल्यापासून पाहिलेला आहे. तुझ्या दृष्टीने एक प्रगल्भ अभिनय याची एक तू व्याख्या काय करशील? प्रिया, पहिले आप बताइए, आपकी एनर्जी करा. असं काहीच नाहीये, मी तशीच आहे. हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. आणि मी तशी नसले तर काहीतरी मेजर ट्रॉमॅटिक घडलंय माझ्यात असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या दिवशी मी शांत असते त्या दिवशी खरंच काहीतरी इकडे फंक्शनल बिघाड झालेला असतो. त्याशिवाय मी असं कधीच होत नाही, म्हणजे फंक्शनल बिघाड कधीच नसतो. नाही, असं बऱ्याचदा होतं की मी कम्प्लीट ऑफ असते. पण
म्हणजे ते दिवस मी अशी जाहीरपणे लोकांसमोर येत नाही, त्यामुळे लोकांना कदाचित ते कळत नाही. पण मूळतः स्वभावच असा आहे माझा, मी खूप बोलकी आहे, मला बोलायला खूप आवडतं आणि मला सतत हसायला आणि आनंदी राहायला आवडतं मुळात. पण प्रिया, तू ह्याच्या आधीचा जो सिनेमा केला होता हॅपी जर्नी, त्यातला जो रोल होता तो तसा होता की ती एनर्जीने म्हणजे भारलेली अशी मुलगी होती. पण ही प्राजक्ता तशी नाहीये, पूर्ण म्हणजे शांत शांत आहे, साजूक तुपातली. साजूक तुपातली. तर मग हे कसं काय, मग तेव्हा काही फंक्शनल बिघाड झाला की काय? नाही ऍक्च्युली, पण मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून आपल्याला ते करता आलंच पाहिजे. मला माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की प्रथमेश आणि केतकीचा जो इनोसन्स होता, जी निरागसता होती, ती कॅरी फॉरवर्ड करणं मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. कारण इतक्या 15 वर्षांच्या गॅपमध्ये माणूस बदलू शकतो, त्याच्या स्वभावात किंवा त्याच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धतीत. अनुभवांमुळे काही कमी जास्त होऊ शकतं, काही गोष्टी तो वेगळ्या पद्धतीने करेलही, बोलेलही, पण त्याचा जो मूळ असतं ना आतमध्ये, ते कधी बदलत नाही. सो त्यांचा जो इनोसन्स आहे दोघांचा आणि जेन्युनिटी आहे, जी प्रामाणिकता आहे दोघांची, ज्या पॅशनेटली दोघं एकमेकांवरती प्रेम करतात, दगडू आणि प्राजक्ता, ती पॅशन, तो प्रामाणिकपणा आणि ती निरागसता मेंटेन करणं, हेच चॅलेंज होतं आणि तेच एक्साइटिंग होतं. क्या बात आहे. मला ते सांगायला लागेल की प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव टाइमपास 2 या सिनेमाच्या निमित्ताने त्यांचा स्टुडिओतला हा पहिला इंटरव्ह्यू आहे, लाईव्ह हा पहिला इंटरव्ह्यू आहे. त्यामुळे ते जे काय सांगतील ते सगळं महत्वाचं असेल, हे तुम्हाला पुढे महिनाभर कदाचित ऐकावं लागेल. पण तरी सुद्धा आपण सगळ्यात पहिल्यांदा ते ऐकतोय. पुढचा फोन आपण बघूया. अनुष्का मांजरेकर ठाण्याहून प्रश्न विचारतायत. अनुष्काजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा अनुष्काजी, विचारा प्रश्न. हॅलो प्रियदर्शन सर. बोला. मी अनुष्का मांजरेकर बोलते. मला तुमच्या सिनेमाबद्दल व नाटकांबद्दलचं काम खूप आवडतं. थँक्यू. तुमचा बाजी नावाचा सिनेमा मी बघितलाय. बर. तर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे, मला अशी उत्सुकता आहे, तुमच्या दगडूच्या भूमिकेत तुमचं रुपेरी पडद्यावरील काम मला बघण्याची खूप उत्सुकता आहे. बर. तुम्ही थोडंफार या सिनेमाविषयी मला सांगाल का? सांगाल का मी सिनेमाविषयीच मी सांगायला आलेलो आहे. टाइमपास तुम्ही पाहिला असेल प्रथमेशचा आणि केतकीचा. हा टाइमपास 2 नावाचा सिनेमा आहे, नक्की पहा. बाजीमध्ये माझी अगदी छोटीशी भूमिका होती, ती मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. पण हा माझा पहिलाच प्रमुख भूमिकेतला सिनेमा आहे. तर जेवढा तुम्ही पहिला टाइमपास एन्जॉय केला, त्याच्याहून 10 पटीने तुम्ही दुसरा टाइमपास एन्जॉय कराल. कारण पहिला टाइमपास असा चाळीमध्ये, छोट्याशा गल्ल्यांमध्ये, झोपडपट्टीमध्ये, पाईपलाईन पाशी असा छोटा घडत होता. ह्या टाइमपासमध्ये कॅनव्हास खूप मोठा आहे. या टाइमपासमध्ये प्राजू खूप वेगळी आहे. या टाइमपासमध्ये लोकेशन्स मोठी आहेत, उत्तम गाणी केलेली आहेत, टोटल एंटरटेनमेंट पॅकेज आहे. कुठेही तुम्हाला थिएटरमध्ये आल्यानंतर अरे आपण हे फारच आता काहीतरी गंभीर काहीतरी बघतोय असं वाटणार नाही. कम एन्जॉय द फिल्म, एन्जॉय युअर लाईफ, मज्जा करा. टाइमपास नावच, टाइमपास नाव आहे आणि परत 2 आहे. 2 आहे. आपण थेट जाऊया कराडला. आपल्यासोबत प्रतीक जानूगडे आहेत. प्रतीकजी, विचारा प्रश्न तुमचा. प्रतीकजी, आपापसात बोलू नका, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. अमोल सर, तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जे विश्लेषण करता ना त्याला तोड नाही, 1 नंबर विश्लेषण करता. थँक्यू. आणि प्रियदर्शन सरांना असं विचारायचं आहे की सर, तुम्ही तुमचा फॅन मी पहिल्यापासून आहे, तुम्ही कोल्हापूरचे आहे बरोबर का? कोल्हापूरचा आहे की मी कोल्हापूरचा आहे. हा, कोल्हापूरचा तुमचा इंटरव्ह्यू एकदा आला होता लोकमतला. तर तेव्हा म्हणजे इतक्या म्हणजे तुम्ही खेड्यातनं तिकडे गेला आणि पहिलाच मोठा चित्र मिळतोय, हा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. थँक्यू. बरोबर. पण मग त्या काही प्रश्न विचारायचा तुम्हाला की फक्त शुभेच्छा द्यायच्या? नाही विचारायचं आहे ना. हा, विचारा. प्रथमेश सर, तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा फुगाई फूक कराल तेव्हा हेमंत डोमे यांच्याबरोबर करा, कारण ते एकटे पडलेत. फुगाई फूक करताना त्यांच्याबरोबर करा. काय तुम्ही फुगाई फूक कराल तर हेमंत डोमेन बरोबरच करा, ते एकटे पडले. तर नाही, खरं तर ते माझे लई चांगले मित्र आहेत. ते पण 1 नंबर ऍक्टर तुम्हाला सांगतो. हेमंत डोमे माझे लई जुने मित्र आहेत. त्यांच्याबरोबर मी तुम्हाला खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, जेवढे सीझन केले त्यापैकी हेमंत डोमेच बरोबरच मला काम करायला लई मजा आली. कारण त्यांच्याबरोबर जे टायमिंग आहे ते कुणाबरोबरच नाहीये. त्यामुळे यापुढे कधी ना कधी तुम्ही मला आणि हेमंतला सुद्धा त्या सिनेमात बघाल. तो सिनेमा पण नक्की बघा तुम्ही. पण त्याच्या आधी आता ह्यो जो टाइमपास मी करतो तो बघा, परत टाइमपास 2 बी बघा तुम्ही.
आणि प्रतीकजी तुम्ही मला ज्या म्हणजे माझ्याबद्दल जे बोललात त्याबद्दल सुद्धा आभार. कसं असतं माहितीये का, विश्लेषण करायचं असतं आणि समीक्षण करायचं असतं. बरं जाऊ दे, आता मी बोलत नाही कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात. पण एक प्रेक्षक आपल्याला मुंबईहून प्रश्न विचारतायत. कोण आहेत ते बघूयात. विचार तुमचा प्रश्न. नमस्कार प्रियाताई. तुम्ही गेल्या सिनेमामध्ये वर गेला होता तर तिकडनं लाल साडी घालून खाली कधी आला? हॅपी जर्नी होतीस ना. हे लक्षात ठेवलंय लोकांनी. बापरे. तर लाल साडी घालून आलीस ते सांगा ती. पण हे नाव सांगत नाहीत प्रेक्षक कोण आहेत ते. पण ठीक आहे, तू आधी उत्तर दे. मला प्रश्नच फार आवडलाय की आधीच्या सिनेमात तुम्ही वर गेला होता तर आता लाल साडी नेसून तुम्ही खाली कसे आला. वा वा वा, फारच इनोव्हेटिव्ह विचार केलाय त्यांनी. तुला काय वाटतं हा इनोव्हेटिव्ह विचार कोण करू शकतं? पुनर्जन्म झालाय. पण असा इनोव्हेटिव्ह विचार कोण करू शकतं? नाही नाही ओळखता येते. बरं ठीक आहे, मी सांगून टाकतो. अतुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे. अतुल, तुला जी अपेक्षित होती ती प्रतिक्रिया प्रियाने दिली आहे. ती तुझा आवाज ओळखू शकली नाही. माझा आवाज ओळखू शकली नाही म्हणून माझ्या प्रश्नाचं कौतुक केलं ती. ऍक्च्युअली नाही तर मी खूप बोलले असते. खूप बोलले असते. नाही नाही, पण छान प्रश्न होता अतुल. थँक्यू. दोघांनाही खूप 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 शुभेच्छा. आणि मला आता खूप मोह झालेला आहे, तो मी टाकणारच आहे इथे, की प्री या बापट आणि प्री या दर्शन जाधव या प्री 2 ला TP2 साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू अतुल. त्यांनी प्री रिलीज शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी, अतुल कुलकर्णी यांनी. अतुल, तुझेही धन्यवाद. खूप खूप वेळात वेळ काढून तू आमच्याशी बोललास आणि शुभेच्छा दिल्यास या दोघांना. टॉक टाइम हा आणि टॉक टाइम मधली धमाल आणि टाइमपास आपला सुरूच ठेवायचा. आपल्याला खूप फोन येणार आहेत, खूप प्रेक्षकांशी बोलायचं आहे आणि जेवढ्या प्रेक्षकांना संधी देता येईल तेवढ्या प्रेक्षकांना संधी आम्ही देणार आहोतच. पण एक ब्रेक पण घ्यावा लागेल मध्ये. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आज आपण टाइमपास करतोय कारण तशीच जोडी आपल्या सोबत आहे. प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव, अर्थात टाइमपास 2 मधले प्राजक्ता आणि दगडू. लगेच मी जाणार आहे फोनकडे कारण खूप प्रेक्षकांचे फोन येत आहेत, त्यामुळे वेळ घालवायला नको. गोपाल पाटील आपल्या सोबत आहेत शेगावहून. गोपाल पाटील, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, विचारा प्रश्न. हा प्रिया बापट मॅडम, आपल्यासोबत मी पहिले पण हॅपी जर्नी या वेळेस बोललो होतो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहो. थँक्यू. त्यावेळेला पण तुम्ही फोन केला होता. प्रियदर्शन सर, आपण एक टाइमपास टूचा एक डायलॉग बोलले तर खूप चांगलं होईल. अच्छा, टाइमपास टूचा डायलॉग म्हणून. हा, कुठला पण. आई बाबा आणि साई बाबाची शपथ, आज तुम्ही आपला इंटरव्ह्यूला फोन केलात, आपल्याला जाम बरा वाटला. चला, हवा येऊ द्या. चला आता पुढचा फोन येऊ द्या. खूप फोन कारण पूर्ण महाराष्ट्रभरातनं येत आहेत आणि नेहमी आपल्याला हा अनुभव आहे की सेलिब्रिटीज आले की प्रेक्षकांना खूप उत्सुकता असते त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची. आणि आज तर अशी जोडी आहे ज्या सिनेमाची सगळे प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट बघतायत. 1 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. दर्शन, एक तुझ्यावरचा गंभीर आरोप आहे, त्याच्याबद्दल पण मला विचारायचंय तुला कारण खूप सिरियस मॅटर आहे हा. तू जेव्हा पहिला टाइमपास लिहिलास ना त्यावेळी तू मनात ठेवलं होतंस की मी असा कॅरेक्टर लिहितो दगडूचं की तो मोठा झाल्यानंतर ते मलाच करायला देतील. ऍक्च्युली मग मी तुला त्याचं उत्तर देतो. करेक्ट आहे. ऍक्च्युली तेव्हा खूप गोरा गोमटा आणि देखणा मुलगा त्याच्यात कास्ट करण्याचं सगळं चाललं होतं. नाही तो आता तो गंभीर आरोप आहे तर मी गंभीरपणे खुलासा करतो की खरं तर असा गोरा गोमटा असा देखणा मुलगा होता. पण मग मी तिकडे बसलो असतो आणि तू इकडे बसला असतास म्हणून मी म्हटलं की नाही प्रथमेशच करेक्ट आहे या रोलसाठी आणि प्रथमेशच झालं पाहिजे. गमतीचा भाग वेगळा, पण असं काही ठरलं नव्हतं की मी करणार पुढे जाऊन किंवा काय. मुळात पार्ट 2 करायचं की नाही हे सुद्धा रवी सरांनी कधी सांगितलं नव्हतं, नंतर सुरू झालं. नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांना आनंद आहे त्या गोष्टीचा. अहमदनगरहून विजय राऊत प्रश्न विचारतायत. विजयजी, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार. विचारा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. नाही, माझ्या माहितीप्रमाणे प्रियदर्शन जाधव हे रुपारेल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. प्रिया बापट हे रुईया कॉलेजचे विद्यार्थी आहेत. बरोबर. तर मी पण नगरमधून खूप एकांकिका स्पर्धा केल्या होत्या आणि आम्ही तेव्हा पाहायचो तुमचं रुईया रुपारेलची मारामारी. मग आता हे रुपारेल रुईया एकत्र काम करताना ते दोघांचा काय अनुभव होता? त्या काळापुरती आमचं कॉम्बिनेशन वेगळं आहे. पण आमचं रुपारेल रुईयाचं कॉम्बिनेशनच नाहीये, आमचं बालमोहनचं असोसिएशन आहे. कारण दर्शन आणि मी एकमेकांना मी 6वीत असल्यापासून ओळखतोय. जेव्हा आम्ही विद्या पटवर्धनांच्या गँग मध्ये होतो, तो कोल्हापूरहून नुकताच आला होता आणि तो तेव्हा रुपारेलला होता
आणि मी शाळेत होते, 7वीत 8वीत असेल, 6वीत नसेल. आणि तेव्हा आम्ही आविष्कारचं एक नाटक करायचो जे मोठ्यांनी केलेलं बालनाट्य होतं, आला अडाण्याचा गाडा. प्रकाश बुद्धिसागरांनी बसवलेलं ते नाटक होतं आणि तिकडे माझी आणि दर्शनची पहिली भेट झाली होती. सो रुपारेल रुईया आमच्यात काही कॉम्पिटिशन. आणि जरी रुपारेल रुईया, मला हा प्रश्न फार आवडला कारण ती प्रचंड हेल्दी कॉम्पिटिशन असते. आज मी जो काही आहे त्या INTच्या कॉम्पिटिशनमुळे आहे, रुपारेल कॉलेजमुळे आहे. त्या कॉलेजचा जर प्लॅटफॉर्म मिळाला नसता, उत्तम दिग्दर्शक मिळाले नसते, कुलकर्णी सरांसारखे प्रिन्सिपल मिळाले नसते ज्यांनी आमच्या सगळ्या कामाला खूप प्रोत्साहन दिलं, तर कदाचित मी आज इकडे बसलेलं दिसलो नसतो तुम्हाला. बरोबर. तुम्ही एवढं मनापासून बोलताय म्हणून मी थांबवत नाहीये, मनापासून बोलताय म्हणून मी थांबवत नाहीये तुम्हाला. तुम्हाला खरंच असं वाटतं की नगरचा एक माणूस त्याला रुपारेल रुईया एवढं माहिती असेल, म्हणजे असतं माहिती सेलिब्रिटी बद्दल? मला वाटलंच होतं हे कोणीतरी ओळखीचं आहे. बघूया कोण आहे ते. विजय राऊत, तुमचं खरं नाव सांगा. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव बोलतोय. मला वाटलंच हा बटरफ्लाय मॅन. आणि मला खूप बरं वाटतंय दर्शनला, कारण दर्शनचा इंटर कॉलेजचा प्रवास मी पाहिलाय आणि दर्शन हा उत्तम रायटर आहे, दिग्दर्शक आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण दर्शन हा अप्रतिम ऍक्टर आहे आणि फक्त विनोदी नाही तर तो व्हर्सटाईल ऍक्टर आहे. कारण त्याच्यापेक्षा एक अनुभवी सांगेन, जास्त वेळ घेणार नाही. मुंबई युथ फेस्टिवलने एकाच वर्षी युथ फेस्टिवल व्हर्सटॅलिटीची कॉम्पिटिशन झालेली आणि अख्ख्या वर्षात, इतक्या वर्षात ती एकदाच कॉम्पिटिशन झाली आहे आणि त्याचा एकमेव विनर आहे तो म्हणजे प्रियदर्शन जाधव आहे. आणि तर तो, आणि मला खूप बरं वाटतंय की दर्शन छोटे मोठे विनोदी सगळं काम करत असताना त्याच्या आयुष्यात टाइमपास टू येणं, एक अभिनेता म्हणून तो लोकांसमोर येणं, याच्यासाठी मी रुपारेलचा विद्यार्थी किंवा रुईयाचा विद्यार्थी असं म्हणत नाही, पण त्याचा मित्र. आणि मला खूप बरं वाटतंय आणि मी हा अनुभव सांगताना मी खरं विजय जाधव नाव सांगणार होतो आणि आणखीन एक जाधव बेसिकली फॅमिलीमध्ये याचा एक वेगळा आनंद आहे. हा तर एक आरोप होतोच की एक जाधव नावाची इंडस्ट्री वेगळी तयार होतीच आहे. पण सिद्धार्थ, खूप बरं वाटलं तू फोन केलास आणि दोघांना एवढ्या चांगल्या शुभेच्छा दिल्यास. तू दोघांबरोबर काम केलेलं आहेस, पण तू जो प्रश्न विचारलास त्यामुळे त्यांचं सुरुवातीचं जे कनेक्शन आहे किंवा एकत्र त्यांनी कधी काम केलं होतं ती माहिती सुद्धा आम्हाला सगळ्यांना मिळाली, प्रेक्षकांना मिळाली. आणि खूप खूप धन्यवाद तुझे सुद्धा सिद्धार्थ. आता तू कधी येतोयस टॉक टाइमला त्याची वाट बघेन मी. पण अमोल, मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रिया अप्रतिम ऍक्ट्रेस आहे आणि दर्शन अप्रतिम ऍक्टर आहे आणि ही अप्रतिम जोडी जर एका सॉलिड फिल्म मध्ये येत असेल, त्याचा डिरेक्टर सुपर कूल आणि सुपर टॅलेंटेड आहे, तर हा सिनेमा ब्लॉकबस्टर आहे. त्यामुळे एक मे सगळ्यांनी लॉक करा जे ऐकतात त्यांनी, आणि टाइमपास करायला, डबल टाइमपास करायला थिएटरमध्ये जा. आणि आता भेट. महाराष्ट्र दिनची सुट्टी जी आहे ती सगळ्यांनी लॉक करा 1 मे जे आहे टाइमपास 2 साठी. सिद्धार्थ, धन्यवाद पुन्हा एकदा. आपण पुढचा फोन बघूया कुणाचा आहे. योगेश कुलकर्णी अहमदनगरहून प्रश्न विचारतात. पुन्हा नगरहून प्रश्न आहे, पण हा खरा आहे. हॅलो योगेशजी, विचारा प्रश्न. मला हे सांगायचंय प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव यांना की मागच्या वेळेस 38 करोडचा विक्रम केला होता, यावेळेस तो विक्रम तोडणार आहे की नाही? हे आता रवी जाधवला विचारायला पाहिजे. खरं तर विक्रमांसाठी असे काही सिनेमे केले जात नाहीत. आम्ही तरी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे उत्तम सिनेमा करायचा, पण मी निश्चितपणे एवढं सांगू शकतो की सिनेमा तुम्हाला सगळ्यांना आवडेल. अल्टिमेटली आम्ही आमचं काम चांगलं केलेलं आहे. आता आम्ही बॉल तुमच्या कोर्टमध्ये टाकणार आहोत 1 मेला. 1 मे नंतर आपोआप तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर मिळेल. खरं मला असं वाटतं की हाच जो प्रश्न त्यांनी आम्हाला विचारलाय तो आम्ही त्यांना विचारायला पाहिजे की टाइमपास 1 ला 33 करोडचा बिझनेस लोकांनी करून दिला, आता तुम्ही टाइमपास 2 ला याच्या पुढे नेणार. करेक्ट. तो विक्रम करणं त्यांच्या हातात आहे खरं तर. बरोबर. आणि अर्थात आपल्याला सुपर कूल रवी जाधव यांच्याबद्दल सुद्धा बोलायचंच आहे, कारण ते दिग्दर्शक आहेत, ते कॅप्टन आहेत. त्यांच्याबद्दल या दोघांना काय वाटतंय ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मी वाट बघत होतो की कुठला प्रेक्षक त्याबद्दल प्रश्न विचारतोय का, पण आधी एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपले प्रश्न सुरूच राहतील. पहा फक्त IBN लोकमत. मस्त टाइमपास गप्पा सुरू आहेत आपल्या सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट दोघेही आपल्या स्टुडिओत आहेत आणि प्रेक्षकांचे खूप फोन येत आहेत. मी पुढचा फोन लगेच घेतो. पुण्याहून धनश्री बागले आपल्या सोबत आहेत. धनश्री, तुमचा प्रश्न विचारा. काय धनश्री? मला वाटतं आपल्यापर्यंत त्यांचा आवाज येत नाही किंवा त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये. आपण पुढचा फोन घेऊया. जयंत पवार मुंबईहून प्रश्न विचारतायत. हे कुठले जयंत पवार आहेत आपण बघूयात.
जयंत पवार नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न प्रिया मॅडम नाही. प्रिया आहे. मला आधी वाटतं की जयंत पवार तुम्ही तुमची ओळख सांगावी आधी. आम्ही ओळखलंय. नाही पण प्रेक्षकांसाठी मी म्हणतोय. मला प्रियाला असं विचारायचं आहे. एकदा कुडाळला आम्ही शूट करत होतो आणि तेव्हा प्रियाच्या डोळ्यातली चमक हरवली होती आणि ती सापडत नव्हती. अरे बापरे. तर तेव्हा नेमकं काय घडलं होतं? आणि दुसरी गोष्ट एकदा पहाटे 2ची शिफ्ट होती आमची. ती एक आठवण सांग जरा, विसरलोय मी सगळं. कोण आहे ते जयंत पवार? जयंत पवार असं म्हणायची आम्हाला सवय नाही. आम्ही सगळे त्याला जेपी असं म्हणतो, कधी कधी पीजे असं म्हणतो, कारण तो खूप पीजे करतो. तसं प्रियदर्शन जाधवला पीजे म्हणतात. हो, आणि दोघेही इक्वली पीजे करतात, त्यामुळे अगदीच म्हणू शकतो. जयंत आमच्या डिरेक्शन टीम मध्ये आहे, हे चीफ असोसिएट डिरेक्टर आहे. आणि डोळ्यातले किस्सा असा आहे की तू विसरून आलेलीस कुठे, व्हॅनिटी व्हॅन मध्ये राहिली होती वगैरे, किंवा असं काहीच नाहीये. खरा हा किस्सा माझा नाहीये, म्हणजे मला उल्लू बनवत नव्हते, दुसऱ्या कोणाला तरी उल्लू बनवत होते. आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंट मध्ये जी मुलगी होती मोहिनी, तिला ह्यांनी सांगितलं की अरे या सीनला प्रियाच्या डोळ्यात चमक पाहिजे, तू आणली नाहीये. कारण लिहिताना असं लिहिलं होतं आणि प्राजक्ताच्या डोळ्यात चमक. हा, तर मेघनाने सुरुवात केली आधी, मेघना जाधवनी. मेघना म्हणली अरे कुठे चमक नाही आणली. बरं, मेघना तीनची बॉस, त्यामुळे मेघना असं म्हणलं तर ही सैरभैर झाली की आता काय करायचं. मग रवीनी पण ते उचलून धरलं. रवी म्हणलं चमक नाही तर शोच नाही होऊ शकत, काय नाही होऊ शकत, मी हा सीन नाही करत, मला आत्ता प्रियाच्या डोळ्यात चमक पाहिजे. मग सगळी शोध झाली आणि ती घाबरी गुबरी झाली की आता मी काय करू, मला काही कळे ना. मग जेपीनीही त्या उचलून धरलं की अरे वैभव तुझ्याकडे आहे का डोळ्यातली चमक, प्रिया बघ तुझ्या मेकअपच्या पाऊच मध्ये वगैरे चुकून असेल तर. एक साधारण अर्धा पाऊण तास हा किस्सा चालू होता. इतकंच नाही तर वैभव मांगलेंच्या मेकअप आर्टिस्टची मेकअपची बॅग उघडून ती उचकून पाचकून त्याच्यात शोधण्यातही आली. त्याच्या बॉयला सांगण्यात आलं की जा जरा बाजारात चमक घेऊन ये. तिच्या डोक्यात तोपर्यंत चमक गेली. असा तो चमकेचा किस्सा आहे. आणि पहाटे 2 वाजताचा किस्सा त्याने. हा बाबा, ते एक फार महान शूट आम्ही केलं, कारण अर्ली मॉर्निंग सनराईज शॉट घ्यायचा होता आणि त्यांना सकाळी 5:30-6ला रोल करायचा होता शॉट. आणि जे लोकेशन होतं ते आमच्या हॉटेलपासून 3-4 तासांवरती होतं. त्यामुळे 6 वाजता जर तिकडे रोल करायचा आहे तर आम्ही सगळेजण रात्री 2-3 वाजता हॉटेलमधनं निघालो होतो. 2 वाजता. हा, त्यामुळे झोपा नाहीत काय. बरं, आदल्या दिवशी आम्ही शूट करतच होतो, म्हणजे सकाळी शूट करून दुपारी 3 वाजेपर्यंत वगैरे शूट केलं, मग हॉटेलवर आलो. झोपणार कसं, म्हणजे काय रात्री 9 ते 2 असं झोपणार तुम्ही? तेवढ्यात काहीतरी झोप आम्ही आवर्ती घेऊन आम्ही 2 वाजता उठून सगळे ट्रॅव्हल करून पोचलो. 5:30 वाजता 5:30-5:45 रेडी झालो आणि अख्ख्या टीमनी, दिस इज हॅट्स ऑफ टू मेघना, रवी, जेपी, सगळ्यांचं. हो, रोहन, आमची प्रोडक्शन टीम इतकी स्ट्रॉंग आहे आणि इतकी वेल ऑर्गनाइज्ड आणि वेल प्लॅन्ड होती की 6ला रोल झाला कॅमेरा आणि तो शॉट घेतला. आणि ह्याच्यासाठी हो, ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यासाठी खूप प्लॅनिंग लागतं आणि नुसतं पेपर वर्क आणि प्लॅनिंग असून उपयोग नाही की तुमच्या टीम मध्ये तेवढी पॅशन लागते करायची. सो मी हे ऍब्सोल्युटली, मला हे रवीच्या टीम मध्ये खूपच अगदीच पाहायला मिळालं की हिज टीम इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि तो जे लीड करतो ना एक टीम लीडर म्हणून, ही हॅज दॅट काय पॅशन आणि ट्रस्ट ऑन हिज टीम. त्याला पूर्ण विश्वास आहे त्याच्या टीम वरती आणि त्यामुळे लोक सुद्धा. मला असं वाटतं त्या दिवशी पूर्ण झोप न झाल्यामुळे सनराईजच्या सीन साठी आपोआप प्रियाच्या डोळ्यामध्ये चमक आलेली होती. मुंबईहून पुढचा फोन आहे, पूजा सावंत आपल्याशी बोलतायत. पूजा सावंत, विचारा प्रश्न तुमचा. हॅलो, मला प्रियाशी बोलायचंय. हॅलो प्रिया, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. मला तू खूप क्यूट आणि प्रिटी वाटतेस आणि मी ट्विटरवर सुद्धा तुला फॉलो करते. थँक्स अ लॉट. थँक्स. या थँक्स. येस. मला वाटलं प्रियदर्शन बद्दल बोलते. तुला प्रेमाने प्रिया म्हणतात? हो, मला शाळेतले मित्र प्रिया म्हणतात. सॉरी टू डिस्टर्ब, यू कॅन आस्क हर.
हा, मला हे विचारायचं होतं की सगळ्यांना माहिती आहे रिअल लाईफ मध्ये प्रिया कशी बबली आणि चर्पी आहे, तर आणि प्राजक्ता जसं आम्ही बघितलं TP1 मध्ये खूप शांत आणि समजूतदार आहे. तर तुला काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले का, आय मीन प्राजक्ता पोर्ट्रे करायला? हो खरंच मला वाटतं तू ह्याचं उत्तर मगाशी दिलंयस. मला ह्याला जोडून एक पुढचं त्याच्याबद्दल थोडं सांग. पण काकस्पर्शमध्ये सुद्धा केतकी मोठी होते तेव्हा प्रिया बापट बनते. ह्या सिनेमात पण तसंच आहे. आणि आता फुंतरू नावाचा एक सिनेमा येतो त्याच्यामध्ये केतकीचा मेकअप बघून असं वाटतं की प्रियाला डोळ्यासमोर ठेवून मेकअप केलाय वगैरे. असं काय आहे म्हणजे हे? मला ही गंमत शेअर करायला आवडेल की काकस्पर्शच्या वेळेला कास्टिंग माझं आधी झालं होतं आणि त्याच्यावरनं केतकीला शोधलं होतं. आता केतकीचं कास्टिंग आधी झालंय आणि त्याच्यावरनं मला, हो ऑफकोर्स कास्टिंग आधी, सिनेमाही आधी, आणि त्याच्यानंतर मला शोधलं गेलं. तर ही असंच एक गंमत म्हणून मी शेअर केलं. आणि त्यांचा प्रश्न काय म्हणलं, शांत आणि सोंजवळ काय वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले का? हो खरं तर मी घेतलेच एफर्ट्स, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं होतं. दर्शन असं का सांगावं लागतं? सांगावं का लागतं? सगळेच जण घेतात. मी स्वतःला खूप शांत ठेवलं सेटवरती, जे मी अदरवाईज कधी नाही राहत. दर्शन प्लीज माझी बाजू नाही खरंच, एस्पेशली तुला या सगळ्यांचा खूप राग आला होता म्हणून तुला शांत राहावं लागलं? सगळ्यांचा खूप राग आला? नाही असं काही नाही. मी तो समंजसपणा आत्मसात करण्यासाठी, समंजसपणा तिने आत्मसात केला. तुम्ही आणखीन प्रश्न विचारू शकता प्रिया बापट तोपर्यंत विचार करून ठेवेल. प्रियदर्शन सुद्धा आहेच आपल्या सोबत. शेवटचा सेगमेंट आहे आपल्याला राहिलेला. शेवटच्या सेगमेंटमध्ये बघूया आपल्याला किती फोन येत आहेत ते. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. टाइमपास गप्पा आपल्या सुरू आहे. ते अर्थातच टाइमपास 2 या सिनेमाच्या निमित्ताने 1 मेला सिनेमा रिलीज होतोय. आता अगदी 3 आठवडे राहिलेले आहेत हा सिनेमा रिलीज व्हायला आणि त्या निमित्ताने प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट आपल्या सोबत आहेत. तुमच्याकडे आता एक सेगमेंटचा वेळ आहे, साधारणपणे 7 ते 8 मिनिटं आहेत. किती प्रश्न तुम्ही विचारू शकताय बघूया. योगेश पाकलवाड आता नांदेडहून प्रश्न विचारतायत. योगेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. प्रियाजी, तुमचे मला खूप सिनेमा आवडतात. तर टाइमपास 2 च्या निमित्ताने टाइमपास 1 पेक्षा काही वेगळी स्टोरी आहे का त्याचाच टाइमपास 1 चा टाइमपास 2 हा उर्वरित भाग आहे? तू लिहायचं राहिलं होतं काही टाइमपास उर्वरित? ना, त्याने टू बी कंटिन्यूड असं शेवटी आलं होतं म्हणून, आणि ते पहिल्या भागात वेगळे झालेले आहेत. पण दुसऱ्या भागात काय आहे ते खरं तर आता सांगणं चुकीचं राहील, कारण अजून 3 आठवडे आहेत रिलीज व्हायला आणि आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि तुम्ही ते एक्झॅक्टली आणि तुम्ही ते थिएटरमध्ये जाऊन पाहावं अशीच इच्छा आहे. पण काहीतरी वेगळं आणि काहीतरी त्याच्यासारखं असं दोघांचं मिक्सचर असेल असं मला वाटतं. पण मोठे झालेलं असलं तरी तुम्ही तसेच आहात का? मॅच्युरिटी येणं हे एक साहजिक आहे. पण जसं तू मगाशी म्हणालीस की शांत आणि सोज्वळ आहे प्राजक्ता, किंवा दगडू जो आहे त्याची मस्ती आणि त्याची धमाल प्रोमो मधनं दिसतेय, ट्रेलर मधनं दिसतेय. त्यामुळे तोच म्हणजे लहानपणीचा खट्याळपणा त्याच्याकडे आहे, शांतपणा तुझ्याकडे आहे प्राजक्ताचा? आम्ही थोडेसे तसे आहोत आणि थोडेसे तसे नाही आहोत. आणि ते नाही का नाही आहोत तसे, त्याला एक खूप छान रिझनिंग आहे आणि ज्याचं जस्टिफिकेशन फिल्म मध्ये आहे. पण ते मी आता काही सांगितलं तर सिनेमाची गंमत जाईल, त्यामुळे मी काही तसं. ठीक आहे, सस्पेन्स ठेवायला लागेल. पुढचा फोन वाशिम वरून आहे. प्रमोद पवार प्रश्न विचारतायत. प्रमोद पवार, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार प्रियदर्शनताई. एक अभिनेते प्रमोद पवार नावाचे, आणि तेच मी नाही, पण माझं नाव प्रमोद पवार आहे. तर मला असं विचारायचं होतं की चित्रपट मराठी आणि नाव टाइमपास, पुन्हा चित्रपट मराठी आणि हॅपी जर्नी नाव, हे कसं काय? हे कसं काय म्हणजे काय, असं काय त्याला काही नियम नाहीत. विरंगुळा नाव का नाही ठेवलं? नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता पूर्वीसारखं भाषेचंही काही राहिलेलं नाहीये. आपण येता जाता टाइमपास खरं तर आता मराठीत शब्द झालेला आहे. अनेकदा मी असं बघतो की लोक एकमेकांना दादर लालबाग परळ भागात मित्र पण एकमेकांना टाइम काय झाला विचारतात, वेळ किती वाजले असं विचारत नाही. त्यामुळे ते बोलीभाषेचा भाग झालाय. हॅपी जर्नी ही टर्म सुद्धा प्रवास करताना वापरली जाते. त्यामुळे सिनेमाचं टायटल इंग्लिश असो, मराठी असो, हिंदी असो, मला असं वाटतं त्याने काही फरक पडत नाही. सिनेमा कसा आहे ते तुम्ही पहा, त्याच्यात खरी गंमत आहे. मला वाटतं की या शब्दांचं आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याशी असलेलं असोसिएशन खूप महत्वाचं आहे आणि ते आहे. तुम्ही शुभयात्रा किंवा
विरंगुळा असं नाही म्हणत. बरोबर. तुम्ही टाइमपासच म्हणता, खरंय. तुम्ही हॅपी जर्नीच म्हणता, ते सुद्धा तेच म्हणत असतील. आणि त्यांचं असोसिएशन इतकं छान आहे तुमच्या रोजच्या आयुष्याशी की त्याच्यामुळे ते शब्द आपलेसे आहेत आणि आपल्या भाषेत आपण सामावून घेतलेले आहेत, त्यामुळे ते वेगळे आहेत असं बोली वाटत भाषेतले नाही. शब्द आहेत ते. तुम्ही बातम्या म्हणत नाही, तुम्ही बऱ्याच वेळा न्यूज म्हणता, Exactly. हेडलाईन्स म्हणता, त्यामुळे हे सगळे शब्द आपण आता ऍक्सेप्ट केलेले आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने टाइमपास आणि हॅपी जर्नी हे शब्द आलेत. अगदी बोजड इंग्लिश असे शब्द नाही आहेत जे शेक्सपियरच्या नाटकात असतात, त्यामुळे पण याच्यामुळे लोकांना कनेक्ट व्हायला सोपं जातं. जास्त सोपं जातं. बरोबर. आपण पुढचा प्रश्न घेऊया. मला वाटतं प्रमोद पवार यांना उत्तर मिळालंय. बार्शीहून स्वप्नील नेवाडे प्रश्न विचारतायत. स्वप्नील, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की रवी सरांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? बरोबर. मला वाटतं रवी जाधव सोबत तू आता याआधी लेखक म्हणून काम केलंस आणि आता अभिनेता म्हणून, आणि तू पहिल्यांदाच नाही सिनेमा दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच, पण याआधी रवी आणि त्याच्या अख्ख्या टीम बरोबर मेघना आणि ह्याच्या बरोबर मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम केलं. ओके. सो आम्ही खरं तर दिग्दर्शक म्हणून नाही, कारण ऍडव्हर्टायझिंगचा मी बऱ्याच टीव्ही कमर्शियलचा तो डिरेक्टर तेव्हाही होताच. बरोबर. त्यामुळे ते आम्ही फीचर फिल्म केली नव्हती, आम्ही टीव्ही कमर्शियल खूप वर्षांपूर्वी. अर्थात खूप वर्षांपूर्वी. हो. तेव्हा मला वाटतं तू सुद्धा ऍक्टिंग मध्ये आली नव्हतीस पूर्ण वेळ. नाही, आले होते, काम केलं होतं इन अ वे आले होते, पण तरीही त्याला एक खूप काळ लोटला. जेव्हा मी ऍक्टिंग म्हणजे मी फिल्म्स करत नव्हते, मी तेव्हा खूप ऍड्स करत होते. त्या काळात आम्ही वामनहरी पेठेचं प्रिंट आणि टीव्ही कमर्शियल असं दोन्ही कॅम्पेन्स केली होती आणि ती सगळी रवीने केली होती. आणि आता सिनेमात पहिल्यांदाच. तुझा कसा अनुभव? मी तर पहिला टाइमपास रवी बरोबर अख्खा लिहिला होता. आता ह्या वेळेला परत त्या सगळ्या प्रोसेस मधनं गेलो. मला असं वाटतं की सगळ्यात जबरदस्त काय गोष्ट असेल रवीकडे तर प्रचंड क्लिअर ऑब्जेक्टिव्हिटी आहे. की त्याची ऑब्जेक्टिव्ह साधारणतः काय होतं, फिल्म करताना अनेकदा असं होतं की ऑब्जेक्टिव्हिटी हरवू शकते. पुन्हा 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 तीच गोष्ट बघून ओके मी आता 10 वेळा बघितलं, आता मी 11व्यांदा ह्याच्यात काय करू. तरी सुद्धा आता हा जो काल प्रोमो रिलीज झाला, हा प्रोमो जेव्हा मी एडिटमध्ये बारीकशा एका कामासाठी गेलो होतो, तिकडे रवी आला, त्याने अख्खा तो प्रोमो पाहिला आणि 2 मिनिटं 54 का 44 सेकंदाचा प्रोमो आहे, त्याच्यात सुद्धा बसून त्याने केलं की नाही हे बरोबर आहे, पण तरी सुद्धा इथे एक स्पेसिफिक साऊंड पाहिजे, इथे एक करेक्ट रिॲक्शन पाहिजे, नाही हे छान झालं, ह्याचा जरा साऊंड कमी कर वाढ. त्यामुळे त्याची ऑब्जेक्टिव्हिटी इतकी क्लिअर ऑब्जेक्टिव्हिटी फार कमी लोकांकडे असते, त्यामुळे फोकस्ड काम राहतं त्याचं. शेवटपर्यंत शब्दामध्ये जास्तीत जास्त चांगली गोष्ट पोहोचवणं हे रवीला खूप करेक्ट माहिती आहे, कारण तो मुळात ऍडव्हर्टायझिंग मधला माणूस आहे आणि त्यामुळे त्याला अत्यंत प्रिसाइज काम करतो तो, की त्याला करेक्ट ते माहितीये की हे कसं सांगायचं जेणेकरून ते लोकांना म्हणून त्याला इंडस्ट्रीचा किमयागार असं म्हणतात, कारण त्यानेच एवढे हिट सिनेमे एका पाठोपाठ एक दिलेले आहेत. एक शेवटचा फोन आपण घेऊया, वेळ खूप थोडा आहे आपल्याकडे. वैभव जाधव ठाण्याहून प्रश्न विचारतात. वैभवजी नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रश्न पटकन विचारा. टाइमपास बद्दल हार्दिक शुभेच्छा. असा सिनेमा करायचा याच म्हणजे शुभेच्छा होत्या पुढच्या सिनेमासाठी. बरोबर, त्यांना फक्त शुभेच्छा द्यायच्या आहेत. अशा सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आणि जसं पहिल्या टाइमपासला जे घवघवीत यश मिळालं होतं, त्याच्याही पेक्षा जास्त यश या सिनेमाला नक्की मिळेल. आणि जसं आपण मगाशी म्हटलं, प्रेक्षकांच्या हातात आहे हा विक्रम मोडणं, आणि ते प्रेक्षकच ठरवतील, पण तो प्रेक्षक विक्रम नक्की मोडतील असं मला वाटतंय. जाता जाता तुम्हाला काय सांगायचंय प्रिया? पहिला इंटरव्ह्यू, लाईव्ह इंटरव्ह्यू टाइमपास पुढच्या मला खूप छान वाटतंय आज, कारण खरंच पहिल्यांदा दर्शन आणि मी असे लाईव्ह बसून टाइमपास 2 बद्दल बोलतोय. मला काही नाही, एवढंच सांगायचंय, आता ही सुरुवात झाली आहे लोकांची इंटरॅक्ट करायची, खूप मजा येते आणि अजून महिनाभर आम्ही असं इंटरॅक्ट करत राहणार आहोत. पण खरं इंटरॅक्शन हे त्या महिन्यानंतर होईल, जेव्हा 1 मेला लोक आम्हाला रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतील. सो मी अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतेय त्या दिवसाची, 1 मेची, की आता आम्ही सगळं तयार करून त्यांच्या पुढ्यात ठेवलंय, आता तुम्ही रिॲक्ट व्हायचंय. मला असं वाटतं की काहीतरी माझी पुण्य असेल किंवा कदाचित माझ्या आई वडिलांची पुण्य असेल, ज्या लोकांबरोबर, मित्रांबरोबर मी अख्खा मुंबईत मित्रांच्या जीवावर मोठा झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचे वेल विशेस आहेत माझ्याबरोबर, त्यांचे आशीर्वाद आहेत, तेच पुढे घेऊन जातील असं मला वाटतं. मला वाटतं पुण्यापेक्षा तुझं स्ट्रगल आहे इतक्या वर्षांचं, आणि त्याचं फळ तुला मिळालंय. आणि तुला एवढी चांगली हिरोईन सुद्धा पहिल्याच सिनेमात मिळालेली आहे.
तुमच्या दोघांचंही आपण अभिनंदन. मैत्रीण म्हणूया आधी. मैत्रीण म्हणूया. नाही, heroine. नाही, हिरोईन. बरोबर बरोबर. अरे पहिल्या सिनेमात मिळाली दुसऱ्या सिनेमात तरी मिळू दे, म्हणजे असं दगडवाडी प्राजक्ताचं म्हणतोय मी. बरं ठीक आहे, तुमच्या दोघांचंही अभिनंदन आणि धन्यवाद. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून 1 तास आपण छान गप्पा मारल्या. प्रेक्षक हो, तुमचे सुद्धा धन्यवाद. पुढच्या शनिवारी आपण पुन्हा भेटूयात, बघूयात त्यावेळेला आपल्याला कोण सेलिब्रिटी भेटतायत आपल्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.